नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का अशा कोणत्या योजना आहेत ज्या तुमच्या रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला कामी येऊ शकतात? तर चला पाहूया. मी रिया मोरे भारती वेल्थमध्ये तुमचं स्वागत करते. रिटायरमेंट म्हणजे विश्रांतीचं जीवन, पण आजच योजना आखली नाही तर मात्र उद्याला त्रास. अशा काही इन्व्हेस्टमेंटच्या योजना आहेत ज्या तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी कामी येऊ शकतात. तर त्या कोणत्या चला पाहूया. पहिला आहे NPS, नॅशनल पेन्शन स्कीम, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करता आणि तुमच्या रिटायरमेंट नंतरला तुम्हाला नियमितपणे पेन्शन मिळते. दुसरी आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये SIP आणि SWP म्हणजेच SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करता आणि तुमच्या रिटायरमेंट नंतरला ती तुम्हाला ऍज युज्युअल पेन्शन म्हणून मिळते. तर ते कसं, एका सोप्या उदाहरणावरून पाहूया. चला. त्यामध्ये पहिली आहे NPS, नॅशनल पेन्शन स्कीम, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वयाच्या 45 वर्षापासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता. दर महिन्याला तुम्ही 5,000 इन्व्हेस्ट करता. पुढची 15 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करताय. 15 वर्षानंतरला जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती 9 लाख रुपये होती. 9 लाखावरती तुम्हाला 9% व्याज मिळते. तर तुमची टोटल ऑफ रिटर्न अमाऊंट आहे ती 18,92,029 रुपये होती. तर 18,92,029 वरती तुम्ही एकतर 60% विड्रॉ करू शकता आणि जी राहिलेली 40% अमाऊंट आहे त्यावरती तुम्हाला ऍज अ पेन्शन म्हणून दर महिन्याला भेटून जाते. दुसरा आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही SIP करता, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये तुम्ही दर 45 वर्षापासून दर महिन्याला 5,000 तुम्ही इन्व्हेस्ट करताय. पुढचे 15 वर्ष तुम्हाला 5,000 इन्व्हेस्ट करायचे. 15 वर्षानंतरला ती टोटल जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती 9 लाख रुपये होती. 9 लाख वरती तुम्हाला 15% व्याज मिळते. तर तुमचं ते टोटल रिटर्न अमाऊंट आहे ती 30,81,828 रुपये आहे. तर 30,81,828 रुपयावरती तुम्ही SWP करता, म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, ज्यामध्ये तुमची 30,81,828 रुपयावरती तुम्हाला एक तर दर महिन्याला पेन्शन म्हणून 22,000 मिळते. वरतून तुमची जी 30,81,828 रुपये आहेत त्यावरती तुम्हाला दरवर्षी 12% व्याज सुद्धा मिळते, म्हणजे ती तुमची दरवर्षी अमाऊंट वाढतीये. तर मंडळी, या होत्या 2 योजना ज्या तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या वेळी कामी येतात. तर रिटायरमेंट म्हणजे सुट्टी नाही तर नवीन एक सुरुवात आहे. फक्त आर्थिकदृष्ट्या तयार असायला पाहिजे. तर असेच नवनवीन व्हिडिओ भारती वेल्थ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.